संसारी तारक
नशीची निष्कंक आनंदी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रीनी छेदिती ना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रीनी छेदिती ना वंचना करीती दुष्ट नष्ट जन मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनाचा आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना विठ्ठल असेची निष्ठंक आनंदोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना नमस्ते पुरुषार्थीचे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते राजाधिराज भगवान श्री पांडुरंगराय विश्व संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुम्हा सज्जनांना नम्र भावनेने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सद्गुरूची निष्ठा व्यक्त करणारे अभंगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. जगातले सर्वश्रेष्ठ संत बर का सर्वश्रेष्ठ शब्दातून सर्वश्रेष्ठ गुरूंचं सर्वश्रेष्ठ वर्णन करतात हे एक त्यांचं विशेष आहे बर का. जगातले सर्वश्रेष्ठ संत आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या जोडीला बसावा असा कोणी साधू नाही झाला कारण तो परमात्माच होते ना परमात्माच संत बनले त्यामुळे त्यांच्या जोडीला बसवावा असं कोणी संत नाही म्हणून त्याने आपल्या गुरुचं वर्णन केलं. त्यांचे गुरु पण सर्वश्रेष्ठ आहेत त्यांचे इतका सर्वश्रेष्ठ गुरु नाही पण त्यांचे निवृत्तीनाथ गुरु हे सर्वश्रेष्ठ निवृत्ती दया नाव निवृत्ती दया बरं निवृत्ती राणी निवृत्तीची ज्याचं नाव निवृत्ती आहे माझ्या गुरुजींचं नाव निवृत्ती आहे असं आहे. निवृत्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या अंतःकरणामध्ये जर काही विषय जडले असतील तर ते जडल्यानंतर ते जडलेले विषय जेव्हा मनुष्य फेकून देतो तेव्हा त्याला निवृत्त म्हणतात असं आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं वर्णन करताना म्हणतात निवृत्ती तो नाही मग निवृत्त या काही कैसा पैसे काही निवृत्ती नामाच्या असे बोलतात ते बरं का याला निवृत्त करण्याचं काही कारण नाहीये असा अर्थ बरं का. एखादा मनुष्य भेटला तर काम नोकरी करणारा मनुष्य जर भेटला तर जर तो रिटायर जर झाला तर आम्ही भेटलो कसं काय चाललंय आता आता सारखं सारखं जायला लागतं नाही का तुम्हाला ड्युटीवर नाही नाही आता नाही निवृत्त झालो समजलं तुम्हाला भाषा निवृत्ती या शब्दाचा अर्थ हा निवृत्ती या शब्दाचा अर्थ असा आहे कामधंदा वगैरे सगळं संपतात अंतःकरणात ते सगळे विचार संपले त्याला निवृत्ती म्हणतात. निवृत्ती दया ज्याचं नाव निवृत्ती आहे निवृत्ती दया बरं म्हणजे शोभा आहे त्याची निवृत्ती ही नावाची शोभा आहे. निवृत्ती राणी असं आहे निवृत्ती राजी आहे ते निवृत्तीची पण गंमत अशी आहे ज्ञानेश्वर महाराज परत बोलतात तसे निवृत्त नाही त्यांना निवृत्त करायचं काही कारण नाही कारण ते कुठे विषयात फसले आणि मग त्याच्यातून ते सुटले मग ते निवृत्त झाले असं थोडं आहे. निवृत्त नाही मग निवृत्त या काही पैसे परी कैसा पैसे काही निवृत्ती नामाच्या असं आहे. मग त्याला नाव कसं काय पडलं सांगतो तुम्हाला त्याच्यावर उदाहरण ज्ञानेश्वर महाराज परत देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सूर्याचा आणि अंधकार जो आहे सूर्य आणि अंधकार यांची लढाई झाली का हो दोघांची लढाई झाली लढाईमध्ये सूर्याने अंधकाराला पराभूत केला आणि मग सूर्य प्रगट झाला म्हणून
असं नाही, तरी पण त्याला तमारी बोलतात. तमारी, तम या शब्दाचा अर्थ अंधकार आणि आली म्हणजे शत्रू. तम म्हणजे अंधकाराचा शत्रू, सूर्याला बोलतात सूर्य संबंधाने. तसे ती भाषा आहे, निवृत्ती नाहीये, तरी पण त्याला एक शोभा म्हणून निवृत्ती नाव दिलेलं अशा प्रकारचं आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ गुरु आहे. असे माझे गुरु काही साधे सुधे कोणी नाहीये बरं का. तीर्थ तीर्थ म्हणे विश्वेश्वराव भाव होईल दान बसावो, असे बोलतात. आपल्या गुरुजींचं वर्णन करताना त्यांचे महाराज म्हणतात, तेथे म्हणे श्री विश्वेश्वराव, विश्वाचा राजा असं बोलला, हे ज्ञानदेवा तुला हे दान मी दिलं आहे का, असे बोलले. विश्वाचा राजा बोलतात ते श्री गुरुंना, विश्वाचा राजा ते बोललेले आहे. म्हणून माझे गुरु सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ संत सर्वश्रेष्ठ गुरूंचं सर्वश्रेष्ठ वर्णन करतात. सर्वश्रेष्ठ शब्दात असे पण शब्द पण नाही कुठे की ते त्यांच्या शब्दाच्या तोला मोलाला अशा प्रकारचे शब्द कुठे दाखवावे म्हणून साथ आहे विठ्ठल. गुरु पौर्णिमा आहे. गुरुचं महत्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आपल्या भारताची संस्कृती अशा प्रकारची आहे. एक शिष्य एक गुरु आहा दुधला साथ जे मत प्राप्ती प्रकार जाणावया असे म्हणतात. ज्ञानदेव महाराज बोलतात बरं का, एक शिष्य एक गुरु ऐसा रुढला साथ व्यवहार, अशी एक रीत पडली एक बरं का, एक पद्धत ठरली गेली. माझ्या प्राप्तीचा उपाय काढण्याकरता तो आहे, बाकी काही नाही. म्हणून आपल्या भारत देशामध्ये गुरु अनन्य साधारण महत्व अशा प्रकारचा आहे. सर्वश्रेष्ठ माझे गुरु आहेत. का यांचं वर्णन सगळ्या संतांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलंय गुरुचं वर्णन, असं वर्णन करणारा कोणी शिष्य पण नाही आहे जगात सापडणार आपल्याला. इतकं त्याने उत्कृष्ट वर्णन केलंय बरं का. पानावर गुरूंचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. हृदयात ठेवून त्याने ज्ञानेश्वरी लिहिली, असा अर्थ आहे. ज्ञानेश्वरी लिहिताना त्याने सगळा भाग त्यांच्यावर टाकलाय असा आहे. सायकडियाची बाहुली चालली त्या सूत्रांची चाली, तैसा माते दावी कोले स्वामी. त्यांचे महाराज म्हणतात की मला काय तेवढं ज्ञान नव्हतं असं आहे. पण गमत असे सांगू तुम्हाला, जसं आपण कुठे दिंडी वगैरे काढतो ना, किंवा ते रथामध्ये मशीन रथामध्ये आम्ही सावून पुढे असतो 15-20 फूट लांब. तो जेव्हा बोलतो तो माईक मध्ये, तेव्हा तो आवाज माईक मध्ये नाही येत, ते भोंगा असतो ना त्याच्यातून येतो असं आहे. तसे माझे गुरुजी बोलतात आणि भोंगा जागेल. किती नम्रता आहे, किती नम्रता शिकण्यासारखी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. अशी नम्रता आपल्याला कुठे पाहायला भेटणार. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज म्हणून माते दावी बोले स्वामीचा माझा, मला दाखवतो आणि बोलतो माझा स्वामी. माझे गुरु बोलतात, मी नाही बोलतो. एवढी नम्रता ज्ञानेश्वर महाराज. म्हणून संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये बरं का, पानावर ओळीवर निवृत्तीनाथांचं नाव त्यांनी लिहिलं. आणखी एक निवृत्तीनाथांचं त्या ज्ञानेश्वर महाराजांचा आणखी एक विशेष अशा प्रकारचा आहे की त्याने दुसऱ्या कोणाला त्याने घेतलं नाही असं. निवृत्तीनाथांच्या गुरुचा त्यांचा संबंध नाही, गुरुच्या गुरुजींचा संबंध नाही, कोणाचा काही संबंध नाही. माझे गुरु आणि मी बस कसं नाही तर सगळे दुनियात घेऊन बसतात. अरे आपले गुरु बस आहे ना, त्याच्या गुरुंचे गुरु, त्याच्या गुरुंचे गुरु, त्याच्या गुरुंचे गुरु, गुरुंचे भाऊ, गुरुंची पोर, गुरुंची सगळा विराट. कोणी सांगितलंय? कुठलं ज्ञान आहे बरं का? गुरुची नातेवाईक आहे, गुरु असतात का? नाही, त्यांचा काही संबंध नाही. काही पूजाची जरुरी नाही त्यांना, बाकीच्यांना काही पूजाची जरूर नाही. गुरु बस साथ आहे बस. आमचे तुकाराम बाबा बोलतात, संतांचे ते आता नवती संत. संतांचे नातेवाईक संत नसतात, म्हणून नातेवाईक म्हणून पूजाची काही जरुरी नाही.
नात्यामध्ये जर खरोखर कोणी पारमार्थी असेल तर त्याला पूजाला हरकत नाही, असा अर्थ आहे. विठ्ठल म्हणून त्याचं वर्णन करतात. का वर्णन करतात ते? कारण त्याने संतांनी जे काय तुम्हाला दिलंय, जे जिज्ञासूला, जे भक्तांना, जे शिष्यांना जे दिलंय ते कोणी दिलं नाही आहे, कोणी देऊ शकत नाही. त्याचं देणंच काही वेगळं आहे. या संतांचे म्हणजे विशेष देतात ते. कल्पतरू काय? कल्पतरू खाली काय मागितलं तर ते देत होते. पण हे जे कल्पतरू आहे, संतरूपी कल्पतरू आहे, ते जे मागितलं ते नाही देत, तर त्याच्या हिताचं काय आहे ते देतात. एखाद्या कल्पतरू खाली जर एखाद्याने दारू मागितली तर तो कल्पतरू दारू देईल, आणि ज्याने ते मेले तर त्या कल्पतरूला काय घेणं देणं काही नाही. पण संतांच्या जवळ जर कोणी असं चुकीचं मागितलं तर ते त्याला समजावतील, सांगतील त्याला की बाबा तो हे नको मागू, असं आहे, याच्याने तुझं हानी आहे, तुझं नुकसान आहे त्याच्यामध्ये, असे संत सांगतात. म्हणून याच्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कल्पतरू निधुने कल्पतरूपेक्षा ते डबल देतात. परिसा आघात देणे, परिसापेक्षा ते आघात देतात. चिंतामणी ठेंगणा, चिंतामणी त्याच्या पुढे काही नाही. असं जगात सर्वश्रेष्ठ सुख ते संत तुमच्या आमच्या परमानंद घालतात. असं आहे. आणि संतांच्या वाचून ते दुसऱ्याकडून ते सुख मिळलं नाही. संसाराचं दुःख हरण करण्याची क्षमता जगामध्ये कोणालाच नाही, फक्त संतांनाच आहे, फक्त संतान. आणि म्हणून त्यांचं विशेष आहे. बाकीचे लोक सुख देतील, पण ते सुख नैश्वर सुख देतील, नाशवान सुख देतील. पण हे परमार्थाचं सुख असं आहे, संतांनी दिलेलं सुख आहे ते सुख नाशवान अशा प्रकारचं नाही. त्या सुखाचा कधी नाश नाही होत. त्या सुखाची काही मर्यादा नाही सांगता येत, बरं का? त्या सुखाची मर्यादा वेदानुवादा त्या सुखाची मर्यादा नाही करता येणार. अशा प्रकारचं वरिष्ठ सुख संत ते देत असतात, आणि ते त्यांच्याच जवळ अशा प्रकारचं आहे. म्हणून दुसऱ्या कोणाच्या जवळ नाही, देवाजवळ सुद्धा ते नाही आहे. ही इतकच गोष्ट खरी आहे. सांगू आपण, वसुदेव जेव्हा 3 जन्मामध्ये श्रीकृष्णाचे वडील म्हणून प्रख्यात झाली जगामध्ये, असं जन्माला आल्याबरोबर दोघांना पोटातून पडल्याबरोबर, पोटातून ते कशाला पडले, पण पडल्यासारखं केलं त्या, असं आहे. बस देवकी मातेला जेव्हा दिवस गेले तेव्हा भगवान श्रीकृष्ण काय पोटात नव्हते काय, पण त्याने ते सगळं नाटक बरोबरच्या बरोबर केलं, असं आहे. आपली ताकद बघताना ते डॉक्टर लोक असं घेतात ना, फुगा हातात असतो आणि असं फुगवतात, ते इकडे ताक होत जातात. तसं 2 महिन्याचा पोट दिसायला लागलं. इकडे पोटात नव्हती ती, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 5 महिन्याचे, 9 महिनेपर्यंत पोट वाढत राहिलं. पोटामध्ये ती नव्हती, पण ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तेव्हा ते प्रगट झालं. असं आहे. आईला कशाला त्रास? अरे जगाला सुख देण्याकरता जो आलाय, तो त्याच्या आईनं कसा त्रास देईल? आणि लगेच 8 वर्षाची झाली. आई मी कृष्ण, तिसरा जन्म हा माझा तुमच्या पोटी. तुम्ही मला तपस्या जेव्हा केली ना 3ऱ्या जन्मामध्ये,
तेव्हा तपस्या केल्यानंतर तुम्हाला मी बोललो काय पाहिजे तुम्हाला बोल, तुम्ही बोलले मला तुझ्यासारखा मुलगा पाहिजे म्हणून. मोक्ष नाही मागितलं, मुलगा मागितला. भगवान विचार करू लागले की माझ्यासारखं तर कोणी नाही या जगात. समोर आधी अद्भुत सारखाच नाही तर त्याच्यापेक्षा कुठे राहणार. देवाच्या सारखाच कोणी नाही आहे, एकच तो. बस. तर भगवान बोलतात की माझ्याकडून जर मागितले आणि जर मी ते दिली नाही वस्तू जर, तर तो माणूस डुक्कर होतो दुसऱ्या जन्मात. आणि तो पण जंगलामध्ये तिथं पाणी पण भेटत नाही. वाचा दत्तम धरा दत्तम मनोदत्तम न दीयते अरण्ये निर्जले देशे दाता भवती सुकर. सुकर होतो तो म्हणतात. म्हणून मग जर आपण जी वस्तू मागितली ती वस्तू जर दिली नाही तर तिच्यापेक्षा 3 वस्तू द्यायच्या असतात, मग तो ऋणातून मुक्त होतो. तर मग मी ठरवलं की 3दा यांच्या पडी जन्माला येईल. पहिला पृष्ठीगाथा म्हणून जन्माला आले ते बाबा. दुसरा जन्म त्याचा वामन अवतार त्याने झाला, त्याच आई वडिलांच्या पोटी. त्याच्यानंतर हा 3रा जन्म. आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं कीर्तन पाठ. आता माझ्या अंगावर तुमचं काही नाही राहिलं, बस मी आता मोकळा झालो तुमच्या वरदान दिलो असं. पण हे वास्तवले गण असा जन्माला जेव्हा आले तेव्हा 8 वर्षाचे झाल्यानंतर मला ज्ञान सांगा ना. देव आहे नंतर त्यांना समजलं की माझ्या मोठी जो जन्माला आलाय तो कोणी साधा सुद्धा पोरगा नाही आहे काय. ब्रह्मांडाचा राजा माझ्या शब्दासाठी मी भजन केलं म्हणून माझ्या शब्दासाठी हे भगवान माझ्या पोटी आले आहे. तेव्हा ते बोलले मला सांगा ना ज्ञान. ते बोलले मला सांगता तुम्ही ज्ञान सांगायला, मी तर तुमचा पोरगा आहे, कमी का गुरु आहे का तुमचा. बापालाच ज्ञान सांगतात असे काही बिलंदर. बापालाच ज्ञानाच्या गोष्टी असं आहे. बापा विरुद्ध जे झाले ते उपजताची वाघे नेले म्हणतात नळवार आहे. बापा विरुद्ध जे झाले ते गेले वाह्याला असं आहे. बापा ते म्हणे माझं हे सवती झाली सवट, बापाला बोलतो असं आहे. श्रीकृष्णाने ते मान्य केलं की माझे वडील आहेत ते, त्यांना सांगण्याचा मला कुठलाही अधिकार नाही असे बोलले. म्हणून मी नाही सांगणार. आणि सहज फिरत फिरत नारद आले त्यांच्याकडे, वसुदेवाच्याकडे असं आहे. तम एकदा तू देवती वसुदेवा गृहागतम. बर का, आचितम सुखम असिनम अभिवाद्येतम अब्रवीत. तम एकदा तू देवसी वसुदेवा गृहागतम. गतम म्हणजे गेले. कुठे गेले? वसुदेवाच्या. ग्रह म्हणजे घर. तुम्हाला आचितम पाठावर बसवलं. वडील देवाचे बापाने, देवाचे भगवंताचे बाप. पण भगवंताचे बाप असते म्हणून ते काय संत थोडे असतात. नाही, संतांचे ते आप्त नव्हती संत असं आहे. सुखम असिनम पूजा केली त्यांची. शिवोपचारी पूजा केली. भगवान श्रीकृष्णाच्या वडिलांनी कोणाची पूजा केली? नारदांची पूजा केली. असं आहे. नारदांची पूजा केली आणि बोलले भगवान भोतो यात्रा स्वस्त सर्वदेहिनम. स्वस्त या शब्दाचा अर्थ कल्याण, कल्याणकारी, कल्याणदायी. भगवान हे देवा तुमचं येणं, यात्रा म्हणजे येणं,
जगाच्या कल्याणासाठी असतात. तेव्हा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, ते मला समजावून सांगा. भूतानां देवचरितं दुःखायते सुखायते सुखस्यैव साधूनां अच्युतात्मनां बोलतात बरं का. हे वसुदेवाच्या मुखाचे श्लोक आहेत. वसुदेव श्रीकृष्णांच्या वडिलांचे काय बोलते ऐका परत. भूतानां देवचरितं, भूतानां म्हणजे तुम्हा आम्हाला सगळ्यांना देवाचं चरित्र. दुःखायते सुखायते, दुःखाला कारण पण आहे, सुखाला पण कारण, सुखाला पण कारण आहे, दुःखाला पण कारण. पण संतांचं तसं नाहीये. दुःखायते सुखायते बरं का. सुखस्यैव साधूनां वा दृश्य अच्युतात्मनां. सुखस्यैव साधूनां, साधूंचं चरित्र, साधूंचं जीवन, साधूंचा जन्म केवळ सुखासाठी जगाच्या. दुःख कोणालाच नाही त्यांच्यात. तेरी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे, जयाची नियांगी नसिने लोक. ते या उन्मत्त जगामध्ये ते राहतात. त्यांच्या राहण्याने जगाला दुःख नाहीये आणि जगाच्या राहण्याने त्यांना परेशानी नाही आहे. असे बरं का बेफिकीरपणे ते राहतात. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभतया जयो ततो युद्धाय युज्यस्वं नगं पापं न वाप्स्यसि. असे ते त्यामुळे तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी. एकनाथ महाराज बोलतात, चांगला शब्द बोलतात ते. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, रवी हाती न धरी इतरा ते. वसुदेवजी बोलतात. मग अर्थात तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी. अच्युतात्मे या शब्दाचा अर्थ असा आहे, डोंगर जरी कोसळला दुःखाचा तरी सुद्धा नीतीच्या रस्त्यातून थोडा सुद्धा बाजूला न होणं याला म्हणतात अच्युत. ते अच्युतात्मे. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा ज्ञानधारी. बरं का. देव तुमचं सगळं ऐकतात. तुम्ही सांगाल ते, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, तुम्ही म्हणाल त्याचा ते उद्धार करतात. एरवी हाती न धरी इतराचे. एरवी दुसऱ्या कोणाला हातात पण धरत नाही. तेव्हा मी तुम्हाला प्रार्थना करतो. वसुदेवजी बोलतात, मी फार परेशान झालोय या संसारामध्ये. संसाराने मला फार त्रास केलाय. संसारामध्ये मी फार दुःखी. काम क्रोधांची विलग उठा होती अनेक, शून्यची अंग धुंद आवेगी. काम क्रोधांचे विलग पडतात. क्रोध बाजी मारतो, तर कधी लोक बाजी मारतो, तर कधी अहंकार, तर कधी द्वेष, तर कधी मत्सर, कधी चिंता. अशा प्रकारचे परेशान झालेले आहेत. मला असं वाटतं की तुमच्याशिवाय दुसरं कोण नाही. ते म्हणतात, वसुदेवजी म्हणतात, या संसाराने मला खाली भोगायला लावले. खूप ठिकाणी मी जन्मलो. हिंदता गव्हाने गा Oh
हिंडता गव्हाने गा सिनलो एरधारी न मिळेची दाता गुणी जन्म दुःख निवारी कीर्ती हे संतामुखी तो मद दाखवा हरी पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी साथे हो दान करा हे संत तुम्ही मला दान करा मी जे मागतो ते बस हिंडता गव्हाने गा पाप केली तेव्हा नरकाची दारं हिंडलो मी पुण्य केलं तेव्हा देवाची दारं हिंडलो आणि पाप पुण्य समान समान केलं तेव्हा मी मूर्ती लोकांमध्ये सगळे हेलपाटे सगळे बंदच नाही झाले सृष्टीच्या उत्पत्तीपासून मी हे हेलपाटे चालू आहे ते आतापर्यंत चालू आहे सृष्टीच्या अंतापर्यंत ते हेलपाटे करायला लागतील बस म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो मला त्याच्यातला काही मार्ग सांगा असे असे बोलतात वसुदेवजी असं आहे ते म्हणतात त्याचे सकळ जगत्कार माझी सावजे अनिवार एक एकी चराचर गेलेले साध्याचे सामर्थ्य याचं सगळं पाणी खारट आहे म्हणतात मंदिरात जा तरी तुम्हाला पुण्य होईल तसं नाहीये सप्ताहामध्ये जा तरी तुम्हाला पुण्य होईल तसं नाहीये तुम्ही कीर्तन कराल म्हणजे याचा असं तुमचा उद्धार झाला असं काय नाही प्रवचन करायला लागलं म्हणजे तुम्ही उद्धाराला प्राप्त झाला तसं काही नाहीये तीर्थयात्रा केली म्हणजे तुम्ही उद्धार झाला असं काही नाहीये बद्रीनाथला गेलं म्हणजे उद्धार झाला असं काही नाहीये बरं का केदारला वगैरे गेल्यानंतर उद्धार होतं असं काही हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं आहे बस ऐकलं पाहिजे चार गोष्टी संतांच्या मी जे आता बोलतोय हे काय माझं बोलतोय का निरोप सांगतोय तुम्हाला देवाचा निरोप सांगतोय संतांचा निरोप सांगतोय मी तुम्हाला म्हणून मी सगळ्यांना सांगतो आता सुद्धा सांगतो आल्याबरोबर माझी पूजा वगैरे करतात याच्यामध्ये काय नाही भेटणार तुम्हाला मी हे जे आता बोलतोय ना ते देवाचे शब्द आहे ते ज्ञानदेवांचे शब्द आहे ते तुकाराम महाराजांचे शब्द आहे ते त्यांचा उपदेश आहे म्हणून तो तुम्ही ऐकला पाहिजे आणि तशाप्रमाणे वागलं पाहिजे नुसते पेढी आणून काय नाही फायदा नाही होणार काय तुम्ही आणा मी काय मी याने दिले ते त्यांना देईल त्याने दिले ते त्यांना देईल मला काय करणार ते तेवढे पेढी मी काय खाणार आहे विचार करा तुम्ही मी हे काय बोलतो पैसा अडका देऊन तुम्हाला काय नाही हे मी माझ्या मनापासून सांगतो हरिपाठ करायला पाहिजे चांगलं वागायला पाहिजे आचरण चांगलं ठेवलं पाहिजे दुसऱ्याला दुःख होईल असं नाही वागलं पाहिजे बस काही जरूर नाही देवाला पण काही देऊ नका त्याला पण ते नाही पटत पत्रम पुष्पम फलम फलम तोयम योमी भक्त्या प्रयत्ती प्रदहम भक्तुभतम अश्नामी प्रयतात्मना म्हणतात प्रेमाने जर दिलं त्याने नामचिंतन जर करून माझी सेवा करून हा तुम्ही जर तशी करून जर तुम्ही जर दिलं तर मग मात्र त्याला शोभा आहे हाराला पूजेला शोभा आहे पण ऐकलं तर चांगदेवाने भरपूर केलं पण ऐकलं नव्हतं मोठा होता तो ऐकलं नाही मला उद्धार नाही झाला त्याचा जेव्हा तो ऐकायला लागला तेव्हा त्याचा उद्धार झाला आमच्या मुक्ताबाईचं त्यांनी ऐकलं असं आहे मुक्ताबाईचं ज्ञान त्यांनी घेतलं म्हणून ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे दुर्लभो मानुषो जन्म दीनां शरणं तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम असं म्हणतात वसुदेवजी बोलतात वसुदेवचं व्याख्यान सांगून राहिले तुम्हाला वसुदेव बोलतात बरं का नारदांच्या पुढे दुर्लभो मानुषो दीनां शरणं ते क्षणभंगूर राहणाऱ्या या देहधाऱ्याच्या नजरेने हा शरीर हा दुर्लभ आहे असं म्हणतात क्षणभंगूर पण आहे आणि दुर्लभ पण आहे तत्रापि दुर्लभ म्हणणे आणि त्याच्यात सुद्धा तुमच्यासारख्या सत्पुरुषांची भेट होणं तर ते अत्यंत दुर्लभ आहे म्हणून तुम्ही ऐकते तुम्ही आलात मला हा ज्ञान सांगा संसाराला मी कंटाळलो आहे संसारामध्ये मी दुःखी आहे असा म्हणून आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी आहोत बरं का ज्या अवस्थेमध्ये आहोत ज्या डिग्रीमध्ये आहोत त्या सगळ्या डिग्र्या खोटी आहेत बरं का या सुखाला कारण नाही ना दुःखाला कारण आहेत त्या म्हणून त्या नको असं नाहीये पण एक मनामध्ये ध्यानात ठेवून राहिलं पाहिजे आपण की हे सगळं खोटं आहे मला देवाकडे जायचं लोग दुनिया की भोगों में मौज लुटे तो लुटने दे मुझे काम है ईश्वर से मला ईश्वराची जरुरी आहे मला हे सगळं काय नको पाहिजे असा अर्थ आहे आणि म्हणून संसाराच्या व्यथा त्यांनी सांगितल्या
बरं का. मग नारदजीने एक इतिहास सांगितला, आणि जास्त नाही बोलत असं आहे. त्याने ते उत्तर दाखल ते बोलले, मंत्रिकृतस्य भयमाच्युतस्य पादाम्बुजोपासनमत्र नित्यम् उद्विग्न बुद्धिर सदा प्रभावात् विश्वात्मना यत्र निवर्ततेहि. असे श्लोक आहे. या श्लोकामध्ये त्याने ते उत्तर दिलं, त्याच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ते एका श्लोकामध्ये आलेले आहे. बरं का. नारद बोलतात, मन्ये कृतस्य भयम आच्युतस्य पादाम्बुजोपासनम अत्र नित्यम. पाद अंबुज म्हणजे कमल. बरं का. भगवंताचे चरण हेच कोणी कमल. बरं का. त्या चरण कमलावर तू कमलाला विश्वसूर राहा असे बोलतात ते. मन्ये कृतस्य भयम आच्युतस्य पादाम्बुजोपासनम अत्र नित्यम. बस. उद्विग्न बुद्धीर सदा आत्मभावात असा विश्वात्मना यत्र निवर्ततेहि. उद्विग्न बुद्धी परेशान. तुम्ही आम्ही रात्रंदिवस परेशान राहतो. बस. ज्ञानशील महाराज याला दारू बोलतात. दारू ही असंतुष्टीची दारू आहे. असंतुष्टीची या मदिरा घेऊन या धनुर्धरा. असंतुष्टीची मदिरा पिऊ तुम्ही आम्ही राहतो. किती पण मोठा असू दे, मोठी त्याला परेशानी राहते. काय केलं पाहिजे, काय करून राहिलोय, काय करायला पाहिजे, हा सगळा विचार रात्रंदिवस तो करीत राहतो. पण भजन करणाऱ्याला ते काही करायला नाही लागत. धन्य जगी तोची एक भगवंताचं नाव सगळ्या परेशानी जातात. तुम्ही म्हणाल की आजच्या एक दिवस भजन केलं दुसऱ्या दिवस केलं पाहिजे असं काही नाही. असं आहे, त्याला सतत नामचिंतन करायचं. जुना रोग असल्यामुळे त्याला बरेच दिवस औषधं खाल्ल्या पाहिजेत ना. असं आहे. काही रोग असतात, टीबी सारखे रोग पूर्वी, आता तो टीबी गेला, संपला बहुतेक, पण पूर्वी 90 इंजेक्शन घ्यायला लागायची. असं आहे. कारण तो रोग का शरीरामध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा तो 2-3 वर्ष राहतो. तेव्हा नंतर समजतो की त्याला ठीक झालाय म्हणून. मग ती 90 इंजेक्शन घ्यायची किंवा आणखी 3-4 महिने औषधं घ्यायची. तसा संसाराचा रोग आम्हाला हा जुनाला बसलाय. तुम्ही म्हणाल तर लगेच बरा नाही होणार तो. त्याला काही वेळ आहे, समय काहीतरी. बरं का. काय उदयचाची दिव काय माथ्यानं होय, औषध घेत घेऊ काय लाभे आपुला ठाव म्हणतात त्याला. बरं आहे. अरे औषध घेतल्याबरोबर काय माणूस बरा होतो का? काय त्याला कोण सांगतो? तो पुरं झाल्यानंतर नंतर तो मनुष्य बरा होतो नाही का? असं आहे. त्याप्रमाणे औषध घ्यायला पाहिजे. बस. त्या दिवशी मी बोललो, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संदेह राम कृष्ण ताहो. हे बोलतो मी. त्या दिवशी आम्हाला तो सापडला नाही ना तनुजाला. तो तनुजाला सापडला नाही. मी बोललो रामकृष्ण टाहो नित्य बोडी. त्याच्या अगोदरच बोला कोणालाच नाही जाऊ. बस. न सोडी रे भाव सोडू नको तू. धीर नको सोडू. हा तू बोलशील की 6 महिने झाले, 2-3 वर्ष झाली हरिभट करतो तरी पण काय फरक नाही. फरक कसला फरक पाहिजे तुला? पैसे पाहिजे हरिपाठाचे? हरिपाठ करतो त्याचे पैसे पाहिजेत का? माझ्या घातल्यापासून 6 महिने झाले. तर एक मनुष्य बोलला मला म्हैसच तुम्ही. अरे म्हशीचा ते 6 महिने त्याचा काय संबंध आहे?
मानेचा वगैरे परमार्थाचा काही संसाराचा संबंध नाही, हे ध्यानात ठेवायचं आपण. आणि संसार जर नुकसान जर झाला तर ती कृपा माना, ती भगवंताची कृपा माना. दुखी होईल हा, दुखी झाल्यानंतर तरी माझं नाव घेईल, असा असा अर्थ आहे त्याचा. बस म्हणून असते 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 हा रोग जाईल. गंमत अशी आहे, भगवान ते नारदी सांगतात त्याला, भक्ती परशानुभव विरक्ती अन्यत्र चैसत्रेक एककालाः प्रपद्य मानसी यथाश्नत तुष्ट पुष्टी क्षुदिपायो अनुघासम. मला हा श्लोक मी सांगतो तुम्हाला, त्याचा अर्थ सगळा तुम्हाला तो कोणाला समजणार नाही तो, पण मी सांगतो तुम्हाला बरं का. काय म्हणतात नारदजी? भक्ती परेशानुभव विरक्ती अन्यत्र चैसत्रेक एककालाः. बरं का, भक्ती विरक्ती म्हणजे विरक्ती या शब्दाचा अर्थ त्याग बुद्धी, हे न आवडणं असं आहे. संसारातले भोग मनुष्य आवडतात म्हणून त्याचा स्वीकार करतो का न आवडून स्वीकार करतो? आवडतात म्हणून स्वीकार करतो ना तो. मग ते आवडतात का? कारण ते त्याचा भोग घेतल्यानंतर मला किती त्रास होईल त्याची जाणीव नाही म्हणून ना, असं आहे. गुंजाचे जर गोळे खाल्ले तर मनुष्य माझ येतो त्याला, असं आहे. आणि ती संध्याकाळची घेतली तरी पण मारतो माणूस, असं आहे. पण अशी ही चुकीच्या मार्गाला नेणारी वस्तू आहे, अशी त्याला ज्ञान झाल्यानंतर तो घेणार नाही. बरोबर बोलतो का? असा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल एक काला. भक्ती विरक्ती परेशानुभव, भगवंताचा अनुभव, त्याग बुद्धी आणि भगवंताचं नामस्मरण, या तीन गोष्टी त्याला आपोआप भगवंताच्या नामाला लाभतात. जसं यथाश्नत म्हणजे जेवल्यानंतर, यथा अश्नत या शब्दाचा अर्थ जेवण करणं. यथा अश्नत तुष्टी पुष्टी शुद्धपायो अनुगासम, म्हणजे जेवण करायला लागल्यानंतर तृप्ती लाभते, थोडं ताकद वाढते, असं आहे. न जेवलेल्या माणसाला जर एखादा जरा ही गोळी जरा बाजूला तर अरे कसली भूक लागली, ताकद नाही. जेवल्यानंतर काढली ती बाजू, असं तर बोलतो. आणि जेवल्यानंतर मग त्याला ताकद येते. तुष्टी पुष्टी शुद्धपायो अनुगासम, बरं का. तुष्टी होते, पुष्टी येते, बरं का. आणि क्षुधपायो, क्षुधा म्हणजे भूक लागणं, ती भूक थांबते. तीन गोष्टी होतात, बरं का. या तीन गोष्टी सांगितल्या आहेत. भक्ती परेशानुभव आणि विरक्ती, या तीन गोष्टी असतात. पण या तीन गोष्टींच्या वरती दुसऱ्या पण भरपूर आहेत. जसं आपण राईस मिल मध्ये जातो, राईस मिल मध्ये, तर राईस मिल मध्ये कण्या वेगळ्या, अर्धे तांदूळ वेगळे, आखे तांदूळ वेगळं, तूस वेगळा, कोंडा वेगळा, कण्या वेगळा, आस वेगळी, कचरा वेगळा, खडे वेगळे, सगळं काय दाखव. हे सगळं काय असतं. त्याप्रमाणे या तीन गोष्टींचा जर आम्ही स्वीकार, भक्तीचा जर स्वीकार केला तर भुक्त जाईलच, ताकद तर येईलच, पण हाडं वाढतील, रक्त चांगलं राहील, मज्जा चांगली राहील, सगळं काय होतं. त्या सगळ्यांच्या नाळ्या वेगवेगळ्या राहतात. संसारामध्ये आनंद होईल, बरं का. ज्ञाती बांधव सुखी होतील, सगळ्यांना आनंद होतो, सगळ्यांना आनंद होतो, असा आहे, असा अर्थ आहे. भक्त करणारा माणूस सगळ्या लोकांना आवडतो. ही त्या भक्तीची खासियत आहे, असं आहे. म्हणून आमचे नारदजी बोलतात, यथा अश्नत, अश्नत म्हणजे जेवण करून, यथा अश्नत तुष्टी पुष्टी चिदपायो अनुघासम इति अच्युतांग्रे भजते अनुवृतः भक्ती विरक्ती भगवत प्रबोध भवन्ति वै भागवतस्य राजन् ततः परं गांधी वैद्य साक्षात, असं बोलले. त्याच्यानंतर मग आणखी एक मुद्दा त्याने सांगितला नारदजीने. नारदजी बोलले, भयम द्वितीय अभिनिवेशता शादिस्यात् पेतस्य विपर्ययो स्मृतिः मा, बरं का. तन्माया भूत आभजत्वं भक्तैक केशं गुरुदेवतात्मा, असं त्याने एक महत्वाचं वाक्य त्याने सांगितलंय, बरं का. वसुदेवाने, बरं का. काय नारदजीने वसुदेवला असं एक महत्वाचं वाक्य सांगितलं.
काय बोलले? भयम भीती अधिनिवेश. दुजे जो घडे तो संसार भय तोडे. दुजेपणा आहे तोपर्यंत संसाराची भीती आहे. दुजेपणा गेला संसाराची भीती गेली. बस भयम द्वितीय अभिनिवेश, दोनात भीती आहे. भयम द्वितीय अभिनिवेशितः शात ईशात तन्मायया. या श्लोकाचा अन्वय सांगतो मी तुम्हाला. अन्वय म्हणजे जोड सांगतो. जोड जे वाक्य जे असतात ना ते अस्ताव्यस्त असतात, त्याला जोडायला लागतात. ते जोडले जातात त्याला म्हणतात अन्वय. बरं का? तो अन्वय असा आहे, तन्मायया त्याच्या मायेमुळे ईशात अभेद असते. ईशात म्हणजे ईश्वराच्या पारात्मुख झालेला जो जीव आहे तो जीव द्वितीय अधिनिवेशतः म्हणजे द्वैताचा स्वीकार करतो आणि मग त्याला विपरीत ज्ञानपूर्वक विस्मृती होत असते. विपरीत ज्ञानपूर्वक विस्मृती वेगळी आणि नुसती विस्मृती वेगळी. विस्मृती म्हणजे त्याला आठवण म्हणतात ना, ती आठवण जाणं याला विस्मृती बोलतात. पण विपरीत ज्ञानपूर्वक विस्मृती होणं ही वेगळी भाषा आहे. बरं का? म्हणून इथे त्याला विपरीत ज्ञानपूर्वक विस्मृती होते. म्हणजे मी कोण आहे असं जर ज्ञान न होणं याला म्हणतात विस्मृती. पण मी जीव आहे याला म्हणतात विपरीत स्मृती म्हणतात. अस्मृती ही विपरीत स्मृती आहे. बरं का? म्हणून ते म्हणतात बरं का, भयम द्वितीय अभिनिवेशितः शात ईशात अपेतस्य विपर्ययो स्मृती. विपरीत ज्ञानपूर्वक विस्मृती त्याला होते. बरं का? तन्माया बुध. बरं का? त्या मायेमुळे बुध म्हणजे शहाण्या माणसाने बुध. बरं का? गुरुदेवता. गुरुदेवांचं भजन ईश्वर बुद्धीने केलं पाहिजे. गुरुला देव मानून भजन करायचं असतं. ज्याने आम्हाला काय विचार सांगितले, ज्याने आम्हाला काय ज्ञान, एक शब्द गुरुंजीचा एक शब्द जर आम्ही स्वीकार केला जर आणि त्याचा आम्ही पालन जर केलं तर त्या एक शब्दाच्या मोबदल्यात तुम्ही पृथ्वी जरी दिली तरी तुम्ही गुरुनी नाही होऊ शकत. गुरूंचं एवढं पुस्तक असतात. बस विठ्ठल बुद्धिमान माणसाने गुरुदेवता बरं का भगवंताची प्राप्ती होईपर्यंत आमरण प्रतिज्ञा करून राहिलं पाहिजे की मी माझ्या गुरूंचं भजन करेन, त्यांची सेवा करेन. बरं का? त्यांच्या मार्गदर्शनाने देवाकडे जाण्याचा रस्ता आहे.
नाही तर रस्ता नाही आहे, ते दाखवतील तिथूनच जाणं आहे, तिथूनच ते गेलं पाहिजे. बस तुम्हाला आमची आई त्यासाठी सांगते पहिल्या चरणामध्ये, सद्गुरु वासोने संसार संसारी तारक नसेची निष्ठंक अन्न कोणी. संसाराच्या समुद्रातून आपला तरुणी हा शब्द समुद्र यात योजला गेलेला आहे ना का. तरुण कुठे सिद्ध होतं, एक तर विहिरीत, एक तर नदीत, तर एक तर समुद्रात, नाही का. तरण्याची याच्या प्रकारची भाषा आहे. तर तुम्ही आम्ही त्याच्यात आहोत, आम्ही या संसाराच्या समुद्रामध्ये अमज्जन निमज्जन बुडतो वर येतो, बुडतो वर येतो, ही चालली आमची अवलंबली. बस तेव्हा गुरु पाहिजे. गुरु शब्दाचा असा अर्थ आहे, गु शब्द गु शब्द अंधकारस्त्व, अंधकारस्त्व हा. रु शब्द तत् निरोधक हा. बरं का. गु शब्द अंधकाराचा पोषक आहे आणि रु शब्द तत् निरोधक हा, त्याचा निरोध करा. अंधकार निर्दोष से गुरु इत्यादी येते. अंधकाराचा नाश करतो म्हणून त्याला गुरु म्हणतात. ते गुरु जे परमार्थ सांगतात ते गुरु, जे आचरण सांगतात ते गुरु, जे दक्षिणा मागत नाही ते गुरु. बरं का. जे दक्षिणा मागतात, काही वस्तू मागतात, काही मागतात, ते गुरु नाही. बस जे कोणी असे असतील ते गुरु ठरत नाही असा अर्थ आहे. म्हणून याच्यासाठी त्या गुरुच्या शब्दामध्ये बाकीचे गुरु भरपूर आहेत. शास्त्रामध्ये सांगितलंय, गुरव बहु संती शिष्य वित्त अपहार कहा. बर का. शिष्याचा पैसा लुबडणारे भरपूर गुरु आहेत. दुर्लभा ते गुरु लोके शिष्य चित्त अपहार कहा. शिष्याचं चित्त अपहरण केलं पाहिजे. त्याच्या चित्ताला, त्याच्या मनाला समजता येईल अशा प्रकारची विचारसरणी त्याला दिली पाहिजे. आणि तो या दुष्कर्मातून, चुकीच्या मार्गातून तो परमार्थाला लागला पाहिजे. अशी क्षमता गुरुच्या जवळ असली पाहिजे असा अर्थ आहे. म्हणून आमची आई बोलते, सद्गुरु वाचून संसारी तारक. त्याच्यामध्ये मोठे मोठे सागोचे आहेत. त्याच्यामध्ये या संसार सागरामध्ये मोठी मोठी सागोचे आहेत. अशी कोणाची हिंमत नाही की आपल्या ताकदीने तो संसार समुद्र तरू शकेल. तुम्हाला मला याची परेशानी का नाही, बरं का नाही, त्याचं कारण आहे आपल्याला दुःखाची जाणीव. काही काही दुःख असे असतात की सहन करण्याची सवय लागली की नाही, मग ते दुःख नाही वाटत असा अर्थ. बस त्यामुळे आम्हाला दुःख सहन करण्याची सवय लागली, अपमान करण्याची सवय लागलेली आहे. बरं का. संसारूपी समुद्राचे खटके खाऊन घेण्याची आम्हाला सवय लागलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाहीये. पण व्यथा जी आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की देवाचा बाप म्हणतो, कृष्णाच्या जवळ काय कमी असेल हो. श्रीकृष्ण भगवान स्वतः ब्रह्मांडाचे राजे, त्यांच्या पोटी जन्माला आले तर त्याचा किती कसा असेल, त्याचा बेडरूम कसा असेल, त्याची नल पाण्याची सोय कशी असेल,
काय तिथे काय असेल बस तयाच्या गाडीच्या नदिया अमृते वाव्या नवल गाय राया विचारी मा साहित्यिक पाषाण या अग्रे चिंता रत्न कान व्हावे ते भूमी के कान आले आमचे कृष्ण ज्या घरामध्ये नांदत होते त्या घरातल्या भिंती अशा असतील किंवा अशा आहेत असं सांगू इच्छितो ज्ञानदेवांच्या शब्दात की त्या भिंतीला जर असा कोणता पण धातू लावला तर तो धातू सोन्याचा झाला पाहिजे ती पाषाण अग्रे चिंतारत्न कान व्हावे तिथले पाषाण चिंतारत्न का नाही होणार तयाचिया गाडीचिया नदिया अमृते वाहविया नवल काय राया विचारी बा हे राजा धृतराष्ट्र राजा विचार कर तू असा आहे तू तुझ्या कौरवांचा म्हणजे तुझ्या पौरांचा एका घेऊन बसताय अरे ते दुराचरणी आहे आणि ते सदाचरणी आहे आणि ते सदाचरणी आहे म्हणून परमात्मा त्यांच्या पाठीशी आहे आणि तो परमात्मा त्यांच्या पाठीशी आहे तो परमात्मा पाठीशी आहे अरे ज्यांच्या घरचे दगड पाषाण चिंतामणी का नाही होणार तया गाडीच्या नदिया त्याच्या गावात त्या लेंडी होल अमृताला पण कमी करणार कसं नाही आहे ते पाषाण चिंता भूमिके काने आणि सुवर्णत्व त्यांच्या भूमीला सुवर्णत्व सोन्याचा साथ का नाही सांगता येणार म्हणून तो परमात्मा त्यांच्या घरी नांदतोय तो त्याचा बाप वेता सांगतोय पण काही याची जाणीव आपण घेतली पाहिजे याची जाणीव समजून घेतली पाहिजे की त्याच्यावर काहीच कमी नाही आहे तरी पण तो का रडतो त्याचा बाप का रडतो त्याचा अर्थ आहे की जे सगळं आहे ते दुःखाला कारण आहे चिंतामणी सोनं हे सगळं दुःखाला कारण आहे म्हणतात म्हणून तो रडतोय मला याच्यातून काळा बनतोय तो हे सगळं काही आहे पण मला ते नाही पाहिजे अशी त्याची इच्छा आहे आमची आई बोलते सद्गुरु कोणीच नाहीये म्हणून सद्गुरूचं भजन करा मी तुम्हाला सांगतो बाकीचे जे देव आहेत सेंद्रिय देव आहेत अमुक हे जे सगळे याची पूजा नाही करायची केवळ विठोबाची पूजा केली पाहिजे आपण बाकीच्या सगळ्या देवांची जर पूजा केली तर ती वाईट आहे असं नाही बोलत पण त्याच्यामध्ये दुःख देणार ते कारण सांगू तुम्हाला सुख देणे ज्याला सुख म्हणतात वास्तविक सुख म्हणतात ज्याला पारमार्थिक सुख म्हणतात ते पारमार्थिक सुखाचं खातं त्याच्याजवळ आहे फक्त बसरीवाल्यांजवळ ते जे बसरी वाचवतात त्याच्याजवळ ते खातं आहे बाकी तुम्हाला घर देणं बैल पाहिजे तर बैल देणं आणखी काय पाहिजे तर देणं ते बाकी देतात ते देवते तुम्ही इथे जा जेजुरीला जा तो खंडोबा देतो काय बैल घेतो बैलावर जातो ना घोड्यावर तो घोडा घेणं देत तो दुसरा एक कोणता देव गाढवावर राहतो असं एक कोणता देव आहे तर मला नाव नाही माहिती तो एक भक्त गेला होता त्याकडे तो बोलला शीतलादेवी गाढवावर का हा तर तिची भक्ती केली एकाने तर ती गेल्यानंतर प्रसन्न झाली म्हणजे काय पाहिजे तो बोलला मला घोडा पाहिजे तर ती बोलली मला जर घोडा द्यायची ताकद असते तर मी गाढवावर कशाला मी काय म्हणते तुला कुठून घोडा आणू ती सगळी याची देव आहे आमचा देव बलिया बाजा पंढरीराम सगळ्या देवांचा देव आहे तो चांगलं असेल की देईल चुकीचं देणार नाही असं म्हणून लोक जास्त नमस्कारला तिथे जात नाही कारण ते खोटी असतात ना असं आहे आमच्या शेजारी झाला पाहिजे असे नमस करणारालाच मग तो ठोकतो आमचा देव श्रीकृष्ण नमस्कार कोणी आला ना त्याला किती ठोकतो तुझ्या बापाने असे नमस्कार म्हणून मी तुम्हाला सांगतो हे जे काही देव आहेत ना इंद्र चंद्र वगैरे यांच्याकडे जाऊ नका ते आपल्याला सुखी नाही करणार असे ते बोलतात इंद्र चंद्र देव ब्रह्मदेव इंद्र चंद्र Dev
आमच्या अंतःकरणामध्ये संशय राहतात बरं का. तो देव नक्की नक्की आहे का देव? संत सांगतात ना, नाही घडविली नाही पैसविली कुंडलिका आली भेटावया. हे साधे सामान्य संशय लोक बोलतात ती नक्की नक्की बसलेली आहे का, तिला घडवली नाही का, दंडासारखी पण दिसते. याला संशयच अशा प्रकारचे. संशय अशा प्रकारचे अनेक आहेत. संशयाची श्रेणी सांगितली त्यांचे महाराज म्हणतात संशयाची श्रेणी दिली ना, तर श्रेणी या शब्दाचा अर्थ असा आहे की ही एक श्रेणी आहे संशयाची, दुसरी श्रेणी आहे, त्याच्यानंतर तिसरी श्रेणी आहे. श्रेणी म्हणजे वरचढ वरचढ अशा प्रकारचे वर्ग याला म्हणतात श्रेणी, उच्च श्रेणी बरं का. त्याप्रमाणे प्रमेय 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 संबंधाची बरं का संशय, प्रमेय असंभावना म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेमध्ये. प्रमेय असंभावना, प्रमाण असंभावना म्हणजे साधू संतांनी भगवंताच्या बाबतीमध्ये जे काही पक्के सिद्धांत केले आहेत त्या सिद्धांताच्या बद्दल अंतःकरणामध्ये संशय येणं त्याला प्रमेय प्रमेय असंभावना असं म्हणतात. त्याच्यानंतर ज्या प्रमाणाने त्या परमात्म्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय त्याला प्रमाण असंभावना असं म्हणतात. अशा प्रकारची म्हणून अशा प्रकारची सर्व संशय मिटवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे असं म्हणतात ते. म्हणून ते आई बोलते इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जो संशय आहे तो मूळ संशय होता सांगतात मला तुम्हाला तुम्ही आणि कृष्णच आहोत असं आहे. पण हे शब्द आपल्याला कसे पटायचे भयंकर भयंकर कठीण प्रश्न आहे ना तो. परंतु तो खोटा तर नाहीये. कारण वेद शास्त्र संत हे सगळे सांगत असे आहे. आपण तुकाराम बाबा बोलतात अमरा अमरा तुकाराम बाबा होता. तुम्ही मनुष्य तुम्ही अमर आहात, मरणारे नाहीत तुम्ही. तर आम्हाला कोरोनाचा थरकाप आलाय तर मरणार तर नक्कीच. ते सांगतात तुम्ही अमर आहात. ही भाषा कशी पटायची लवकर कोणाला? पण भाषा तर खरी आहे म्हणून पटण्या करतात देवाचं नाव घ्यायचं. आमच्यासारख्या कीर्तनकाराचं तुम्ही लेक्चर ऐकून नाही भागणार. तर आपणच नामस्मरण केलं जर केलंय, आपण नामस्मरण काय प्रामाणिकपणे जर केलं की नाही तो परमात्मा इथे येतो हृदयात आणि तू ज्ञान सांगतो आपल्याला तेव्हा ते कळले असा नाही बस. त्याच्यानंतर शास्त्र वेदामध्ये म्हटलंय जीवो ब्रह्मैव ना पर श्लोकार्धे न परोक्षामि यदुक्तं ग्रंथकोटिभी. बरं का अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पर. ब्रह्म सत्य जग खोटा आहे, जीव ब्रह्म आहे. ही सत्य गोष्ट अशा प्रकारची आहे बरं का. अशा प्रकाराने अंतःकरणामध्ये संशय, त्या संशयाच्या अनेक श्रेणी आहे. बस लोक सांगतात का बगर खायची म्हणून एकादशीला आणि बगर सारख्या कन्या खाल्ल्या तर तांताच्या काय होतं त्याला त्यांचं कशाला ऐकायचं. हे पण संशय तशा प्रकारचा आहे ना. म्हणतात उपवास धरला पाहिजे. उपवास आता कशाला उपवास धरला पाहिजे तो पण संशय अशा प्रकारचा आहे ना. बस आमच्याकडे येतात कधी माणूस मारून पावला की नाही पूजा करायची की नाही. अरे पूजा का नाही करायची, पूजा करा ना. भाकरीचं खातात की नाही, भाकरीचं खातात तेव्हा तर बोलत नाही भाकर खाऊ का नको खाऊ म्हणून. पूजेचा तुमचा काय पूजेनेच काय तुमचा घोडा मारलाय. पूजा करायची, पूजा देवाचं नाव घ्यायचं, सगळं काय करायचं, घरातल्या देवांची पूजा कुशल करायची. फक्त जर तिसऱ्या पिढीपर्यंत जर असेल तर प्रतिष्ठित देवाला हात नाही लावायचा. हे तर थोडं पाळलं पाहिजे नियम बरं का. पण पूजा वगैरे करायचं, हरिपाठ वगैरे करायचं, सगळं काय करायचं. आता जी भाकरी आहे ना ती जिता जागता देव आहे. उलट या देवापेक्षा तो भारी देव आहे भाकरी. उदर बरं हे झाले धर्म पुढच्या चरणात सांगतात शिष्याच्या इच्छा पुऱ्या करतात. बरं का सद्गुरु इच्छा पुऱ्या करतात. हे परब्रह्म आहे. ब्रह्म ज्याला म्हणतात ना ते उघड परब्रह्म.
ती जे परब्रह्म आहे बरं का, हे श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे ना, त्याला परब्रह्म म्हणतात. पंढरपूरला जे भगवान उभे आहेत ते परब्रह्म. पण त्या परमात्म्याला मायेची उपाधी आहे. तुम्हा आम्हाला अविद्येची उपाधी आहे. पण सद्गुरूंना कोण, ज्ञानेश्वर महाराजांना कोणती उपाधी नाही. साहेब विठ्ठल रूप आहे ना ब्रह्म्याचं, त्याला मायेची उपाधी आहे बरं का. आणि तुम्हा आम्हाला अविद्येची उपाधी आहे. मायेच्या उपाधीने असलेला परमात्मा हा स्वतंत्र राहतो. माया त्याला बिघडवू शकत नाही. आणि अविद्येच्या उपाधीने असलेला जीवात्मा, हा जीवात्मा अविद्येच्या अधीन जात असतो, म्हणून तो वाटेल ते चुका करतो. परमात्म्याची माया आहे, उपाधी आहे, पण ती उपाधी त्याला बाधा नाही देत, त्या परमात्म्याला बाधा देत नाही. पण ती उपाधी अशा प्रकारची आहे, म्हणून उपाधीप्रमाणे त्याला वर्तन करायला लागतं. पण जे आहे ते मग ते बोलतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, अरे तू चांगल्या मार्गाला लाग, सरळ सरळ मार्गाने वागला पाहिजे. मला काय कमी आहे, पण मी पण चांगल्या मार्गाला का लागतो असं बोलतो. मग गुरुपुत्र आणला, तो मी तो पवाडा देखील तोही मी उघडा कर, मी वरते चांगल्या प्रकाराने आचरण करतो, चांगलं वागतो, दुराचरण करीत नाही आहे. उपाधी मुलं, माहिती उपाधी मुलं, आणि समाजाला आदर्श म्हणून राहिलो पाहिजे. म्हणून बास यद्दिनाचरति श्रेष्ठस्तस्य दैवहितो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. येथे वडील जे जे करती दयानाम धर्म ठेवती तेची अनुष्ठिती सामान्य सकल. अशा प्रकाराने सामान्य माणसं पण अशा प्रकाराने आचरण करतील. जर मोठ्या माणसाने कसं वागलं तर असा त्याचा अर्थ आहे. बस म्हणून बरं का, ही जी परमात्म्याची जी मायेची उपाधी आहे ती त्याला बद्ध नाही करू शकत, पण आपल्याला अविद्येची जी उपाधी आहे ती बद्ध करत असते. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. सद्गुरूचं भजन का करायचं आहे? केवळ ब्रह्म आहे म्हणून ते. तुम्ही आणि भगवान श्रीकृष्णाची उपासना करू, पण त्या उपासनेने तो नाही परमात्मा प्राप्त होणार जो सद्गुरूच्या हृदयामध्ये अंतस्थ स्थित आहे, तो परमात्मा प्राप्त होणार आहे. बास वंचना करती दुष्ट नष्ट जन मुखे श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता आधी आपली आई बोलते. अशा प्रकारचे हे जे माझे विचार आहेत, त्या विचारांच्या बाबतीमध्ये जे दुष्ट जे लोक आहेत, नष्ट अशा प्रकारचे जे लोक आहेत, ते त्याचा अहेर करतात, त्याचा स्वीकार नाही करीत. पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता, पण मुख्य जे श्रेष्ठ आहेत ते त्याचं वंदन करतात. बस इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणीची दिदिना विठोबा रखुमाई.
तू सुरुवातीपासून शेवटपर्यंत तू आहेस. Indra
ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, काय बोलतात? ज्ञानदेव बोला. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे साधना ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आपली आई बोलते बरं का. आपली आई काय बोलते की मी गुरुचा दास आहे. नेने साधना सान काय, मी दुसरं साधन नाही सांगत, मला दुसरी साधन करायचं जरुरी नाही, मी काही करणार नाही, फक्त मी त्याचं दास्यत्व पत्करणार आहे, माझ्या गुरुचं मी दास बनणार बर का. तेव्हा एक शिष्य एका गुरुला असा बोलला की तुम्ही आम्हाला बोलावता आणि वाटेल ते सांगता चाल म्हणायला, अभंग गायला, तेव्हा आम्ही तुमचे नव्हतं झालो. नोकर म्हणजे नोकर नाही यायचं का? ज्ञानेश्वर महाराज तिथे नोकर होतात, दास म्हणजे नोकरच ना. किंवा तुकाराम महाराजांनी संत तेच बोलतात ना, तुमची या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्या हाची मज, असे बोलतात. आणि तो बोलतो मी तुमचा नोकर नाही काही. एक वस्तात होता म्हणजे पहिला त्याला जो पूर्ण शिकून झाला का नाही की त्याला वस्तात बोलतात. जो दुसऱ्याला जेव्हा शिकवतो तेव्हा तो वस्तात होतो ना, तो वस्तात झाला. तर त्याच्याजवळ एक पोरगा शिकला कुस्त्या करायला. तुम्हाला सांगू काही वर्षांनी तो इतका मोठा झाला का सगळ्या बक्षिसे मिळून तो आला. काही 10-15-20 वर्षांनी बक्षिस मिळून पण गुरुजी जवळ आला. गुरुजींनी प्रेमाने विचारलं कसं काय बरं आहे, काय सांगू गुरुजी तुम्हाला, तुमच्या आशीर्वादाने मला का तुम्ही शिकवल्याबरोबर मी सगळे पारितोषिक मिळवली जगात, सगळे पारितोषिक मला भेटले, बक्षिसा भेटले बरं. मग आता काय, आता फक्त तुम्हाला पाडायचं आहे. ही याची जात. तुम्हाला पाडलं की माझं काम झालं. गुरुला पाडायला निघतो. मग चालेल घेऊ आपण कुस्ती लढू. गुरु बोलले ते दुसरी कशाला घेतील. लढले, जुना हडवत होते आणि उपासना होती त्यांची ना. हा पूर्वी कसे पहिलवान लोक ना हनुमंताची सेवा करायची ते, कारण हनुमंताजवळ ताकद आहे ना, मग तो ताकद देतो म्हणून त्याची सेवा. कशी ते ब्रह्मचारी वगैरे राहायचे ते पहिलवान, तसा तो बिचारा होता. तुम्हाला फटक्यातच त्याला आपण त्याला असं वाटलं की सगळ्या बक्षिसा मी घेऊन आलो आणि या गुरुजीने लगेच मला ताबडतोब एका क्षणात पहिल्याच बॉलला आउट. तो बोलला हे गुरुजी तुम्ही चूक केली. म्हटलं काय रे, मग हा डाव का मला शिकवलं नाही. हा डाव तुम्ही मला शिकवलं नाही बोलला. अरे तुला शिकवला होता तो, पण ही दुर्विचार तुझ्या, मला पाडायला काय जरूर आहे तुला. जगाला पाडली तर त्याच्यात तुझं पोट नाही भरलं, मला पाडून तुला काय भेटणार आहे. मला पाडायला निघाला म्हणून तुला जे दिलं ज्ञान, ते ज्ञानाचा लोप झाला. गुरुला असं बोलतात. ते कर्ण आमच्या परशुरामाकडे शिकायला गेला.
धनुर्विद्या शिकायला. पण त्याने तो ब्राह्मणाशिवाय कोणाला शिकवत नव्हता ना परशुरामजी. तो ब्राह्मण बनून गेला, जानवा बिनवा घातला आणि गेला. तुम्हाला सांगू, एक दिवस ते त्याचे गुरु झोपले. ते झोपले असताना त्याच्या मांडीवर डोकं होतं त्याच्या कर्णाच्या. तर आतमध्ये एक भुंगा आला, आणि त्याने सगळी मांडी पोखरली कर्णाची. आणि कर्णाची मांडी पोखरल्यामुळे त्याच्यातून जे रक्त भलभला आलं की नाही, ते त्या गुरुजींच्या अंगाखाली गेलं. ते थंड झाल्यामुळे, त्या गार लागल्यामुळे ते उठले धडकन. आणि म्हटलं काय झालं, पाहतात तो त्याचं रक्त आहे त्याचं. तेव्हा त्याने अर्थ झाला की ब्राह्मणाला एवढी सहनशीलता नसते. ब्राह्मण लोक ना बिलकुल त्यांच्याजवळ सहनशीलता नाही. झालं तरी धनान बोंबलतात. इतकी सहनशीलता जास्ती आहे. तू ब्राह्मण नाहीयेस, खरं बोल, तू कोण आहेस? आता जेव्हा शेवटच्या बारी आली तेव्हा मग त्याला खरं बोलावं लागलं. म्हणजे मी क्षत्रिय आहे असं का? म्हणजे खोटं बोलून तू माझे विद्या ग्रहण केलीस ना, ऐन वेळी ही विद्या तुला उपयोगाला पडणार. आणि जेव्हा त्याचा पृथ्वी जेव्हा रथ गिलुंकित करायला लागली ना, तेव्हा त्याची अक्कल त्याचा जो डाव होता, तो डाव विसरला गेला. तो विसरतो मनुष्य. अशा प्रकाराने गुरुची सेवा करायची. आता सेवा म्हणजे काय ते मी थोडक्यात सांगून सेवा संपवतो. तर सेवा म्हणजे काय? तनु मनुचे चरणावे अगरता करावे दास्य सकल. असं आहे. एखादा गुरु जर संन्यासी असेल, काय असेल, तर त्याला थोडा 2 पैसे द्यावे, तांदूळ द्यावे, सगळं द्यावे. आता मी कसं आहे, संसारी माणूस आहे, तेव्हा मला तांदूळ वगैरे आणायचे नाहीत, तुळशी डाळ, चण्याची डाळ वगैरे आणायची नाहीत. केळी जरी आणायची झाली तरी 2-3 आणायची. असे फणे कशाला आणायची, ते लोकांना द्यायला लागतात का नाही? बरोबर बोलतो ना मी, बरोबर तर म्हणतो, बरोबर बोलतो. अशा प्रकाराने म्हणून अशा सेवा करायची म्हणजे काय, त्याने काय ते सांगतात, परमार्थाचं सांगतात, ते आपण ऐकायला पाहिजे. म्हणून तुम्ही जे मोठा आलात प्रेमाने बहुसंख्येने, मला कल्पना नव्हती की एवढी मंडळी जमेल म्हणून, पण भरपूर मंडळी जमली आहेत. तेव्हा माझी एकच विनंती आहे आपणाला सगळ्यांना, हरिपाठ करायचा. हरिपाठ करायचा 2दा हरिपाठ आपल्या आईचा तो अंगावरचा दूध आहे, तेव्हा हरिपाठ करायचा. तर हरिपाठ करायचा म्हणजे काय, हरिपाठाचे जे विचार आहे ते अंतःकरणामध्ये सतत दिवसभर रेंगाळत राहिली पाहिजे. हरिपाठ करायचा, आचरण चांगलं ठेवायचं, बस. बाकीचं सगळं जो देखावपणा आहे ना, तो थोडा कमी करायचा, बरं का. नुसता सजून धजून राहतो. गंध किती 12 टेली सांगितले, हा 24 लावतो. हातात माल, मनगटाला माल तुळशीची. कशाला हे सगळं पाहिजे नाटक? असे नाटक नाही करायचे. परमार्थ शुद्ध करावा म्हणून जसे ते दास झाले, तसे दास म्हणजे काय, तर त्याने परमार्थाचे जे विचार सांगितले ते आपण मान्य केले पाहिजे. ज्ञानेश्वर